महायुतीची एकजूट दाखवण्याकरता भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्रच आझाद मैदानामध्ये शपथविधी तयारीच्या पाहणीकरता जाणार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील जातात, तर भाजपमधून गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट हे आझाद मैदानावर पाहणीसाठी जातात। महत्त्वाची बातमी करते, शपथविधीची जय्यत तयारी सध्या आझाद मैदानावर सुरू आहे आणि तिन्ही घटक पक्षातले महत्त्वाचे नेते आता या सोहळ्याची तयारी कुठपर्यंत आली आहे या संदर्भातला आढावा घेतात। आणि आमच्या प्रतिनिधी मनोशी पाठक या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया मनोशीकडे, जाणून घेऊया काय नेमके सध्याचे ताजे तपशील। मनोशी, तिन्ही घटक पक्षाचे नेते आज पाहणीसाठी आझाद मैदानावर येणार असल्याचं कळतंय, काय काय नेमक्या घडामोडी सध्या आझाद मैदानात? अनुभवा, एकंदरीत जर कालचं चित्र आपण बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपकडून आझाद मैदानातली शपथविधी तयारीची पाहणी करण्यासाठी गेले होते। मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आझाद मैदानाकडे पाठ फिरवलेली आपल्याला बघायला मिळालं। इतकंच नाही तर सध्या आपण आहोत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर आणि इथे आपल्याला लगबग सुरू असलेली बघायला मिळते आहे। अनिल भाईदास पाटील, धनंजय मुंडे यासोबतच हसन मुश्रीफ हे या ठिकाणी जमलेले आहेत। त्याच्यामुळे एकंदरीत आज महायुतीची एकजूट दाखवण्यासाठी आपण महायुतीसोबतच आहोत, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत हे दाखवण्यासाठी आज राष्ट्रवादी अजित पवार त्यासोबतच शिवसेनेकडून आणि भाजपकडून असे तिन्ही पक्षांचे मिळून प्रतिनिधी हे आज आझाद मैदानात पाहणी करता जातील। ते शक्यतो एकत्रितच जाणार आहेत, काही 5-10 मिनिटं मागे पुढे होऊ शकतं। मात्र शिवसेनेकडून आज संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीकडून अनिल भाईदास पाटील, त्याच्यासोबतच धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ आणि भाजपकडून गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आझाद मैदानात पाहणीसाठी जातील। शक्यतोवर राष्ट्रवादीच्या या कार्यालयात तिन्ही पक्षांचे नेते हे कदाचित एकत्रित जमू शकतात आणि या ठिकाणाहूनच त्या आझाद मैदानात जाऊ शकतात किंवा आपापल्या पक्ष कार्यालयातून ते थेट आझाद मैदानात एकत्रच भेटू शकतात। त्याच्यामुळे एकंदरीतच एक संदेश जावा की आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, शपथविधीच्या तयारीची पाहणी आम्ही एकत्र मिळूनच करतो आहोत आणि शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी तिन्ही पक्ष सारख्याच जोमाने करतायत हा संदेश देण्यासाठी आज तिन्ही पक्षांचे नेते प्रतिनिधी हे एकत्रितरित्या आज आझाद मैदानातल्या शपथविधी तयारीची पाहणी करण्यासाठी जातील। इतकंच नाही तर आपापल्या जिल्हा प्रतिनिधींना, जिल्हाध्यक्षांना पासेसचं वाटप सुद्धा आता सुरू झालेलं आहे। विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ज्या पद्धतीने फायदा निवडणुकीत बघायला मिळाला त्याच्यामुळे राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींना, जास्तीत जास्त महिला वर्गाला या शपथविधी सोहळ्यासाठी कसं आणता येईल याचं सुद्धा नियोजन आता तिन्ही पक्षांकडून जोरदारपणे सुरू करण्यात आलंय। थोडक्यात मनश्री, एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, कुठलाही वेगळे संदेश जाऊ नये आणि या एकजुटीवर परिणाम होऊ नये हेच दाखवण्याचा सगळा प्रयत्न आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी माहिती जाणून घेत राहा।